मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज हे बघा, मी तुम्हाला मी आज या वर्षी जी मध काढलेले ती मध मी आज तुम्हाला दाखवणार आहे. एकदम शुद्ध मध आणि आयुर्वेदिक मध आमच्या या ठिकाणी या झाडांची भेटते मित्रांनो. तर हे बघा, तुम्ही पाहू शकताय. आता मी या ठिकाणी ह्या बिसलरी बॉटल घेतलेल्या आणि मी हे भरून ठेवणार. हे बघा, आता आपण ह्या टाकीमध्ये मध ओतलेले आणि हे बघा, हा एक हंड आहे. तर हे बघा, याच्यामध्ये एवढी मध आहे आपली. तर मित्रांनो, ही मध मी आता विकायला म्हणजे ह्या बॉटलमध्ये 1-1 किलोच्या भरून ठेवणार आहे. तर हे बघा मित्रांनो, हे बघा एवढी मध मी काढलेली. तर मला असं वाटतंय की शक्यतो 30 किलोच्या आसपास ही माझी मध असणार आहे. तर मित्रांनो, जर माझा हा व्हिडिओ जर आवडलाच तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता हे बघा 1-1 किलोच्या ह्या बॉटल मी भरून ठेवणार आहे आणि ही मध मी विकणार आहे मित्रांनो. आमच्या इकडली आयुर्वेदिक मध्ये एकदम म्हणजे चाखायची, टेस्ट करायची आणि तरच घ्यायची मित्रांनो. एक नंबर अशी आयुर्वेदिक, याच्यामध्ये कोणती भेसळ न करता न काही करता ही एक ओरिजिनल मध्ये. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, याच्यामध्ये टाकीमध्ये मध्ये आणि हांड्यामध्ये पण आहे. तर हे बघा, हे आता बिस्कटच्या बॉटल आता आपण
जर मध पाहिजे असेल तर मी माझ्या नंबरवरती संपर्क करा, मी तुम्हाला नंबर देतोय. तर नक्की मित्रांनो संपर्क करा. आणि कोणाला पाहिजे असेल तर ही नक्की ओरिजिनलमध्ये, तर आमच्या गावामध्ये 80 ते 90 किलो मध तुम्हाला भेटून जाईल. जर पाहिजे असेल तर नक्की वरती माझ्या या नंबरवरती संपर्क करा. आपण या मधाने भरलेले तर हे बघा मग एवढी मध राहिलेले. तर मित्रांनो माझी 30 किलो मध्ये आणि माझ्या गावामध्ये 80 ते 90 किलो मध भेटून जाईल. तर मित्रांनो जर मध पाहिजे असेल तर मी अनेक जणांकडे भेटेल तुम्हाला ओरिजिनल मध्ये. नक्की मित्रांनो या नंबरवरती तुम्ही संपर्क करा.